महाराष्ट्राची जुमलेबाज सरकार गेंड्याच्या कातडीची आहे। 2014 आधी देवेंद्र फडणवीस बैलगाड्यावर बसून 4,000 असणारा कापसाच्या भावाला 6,000 रुपये हमी भाव मागत होते। विरोधक असताना तुम्हाला शेतकऱ्यांची चिंता वाटते, सत्तेत आल्यावर तुमची कातडी गेंड्याची होते। नागपूरमध्ये तुमच्या घरासमोर बच्चू कडू यांचा शेतकरी आंदोलक उभा आहे। तुमचे प्रतिनिधी आणि तुमच्या भेटीचे प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळून लावले आहेत। बच्चू कडू म्हणाले आहेत, आम्ही आता निर्णयाशिवाय हटणार नाही। जून मध्ये बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन केलं, तेव्हा त्यांना काय आश्वासन दिलं होतं की तुमच्या मागण्या पूर्ण करू, पण आज 8 महिने उलटले, कुठे गेला तुमचा शब्द? सरकारला वाटतंय शेतकरी रस्त्यावर आला की 4 गोड शब्द बोलून तो परत जाईल। नाही, आता आंदोलन पंजाबच्या धर्तीवर होईल। नागपूरमध्ये आंदोलन करण्याचं कारण काय? हे RSSचं मुख्यालय आहे, भाजपाचा केंद्रबिंदू आहे। जर सरकारला कळत नसेल तर संघाला तरी कळावं। रोज होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यासाठी हे सरकार जबाबदार आहे। आम्ही तुमच्या या खोट्या राजकारणाचा तीव्र निषेध करतो। आता केवळ आश्वासन नको, शासन आदेश हवा। YouTube, Instagram आणि Facebook सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपला आवाज उठवा, व्हिडिओ शेअर करा आणि आंदोलन पूर्ण देशात पोहोचवा। जय हिंद।